नमस्कार. भारतीय जनता पार्टी, सेवा प्रकोष्ठ आणि राष्ट्राय स्वाहा या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कायदा आपल्या घरात नावाचं एक निरंतर असं सत्र सुरू करण्यात आलं YouTube चॅनेलच्या माध्यमातून. खरं तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला प्रत्येकाला कधी ना कधीतरी कायदेशीर मार्गदर्शनाची आवश्यकता असते. अनेक अडचणी असतात आणि कायदेशीर आपल्याला काही गोष्टीची पूर्तता करायची असते. अशा वेळेला कायदा हा आपल्याला घरात बसून समजणार आहे आणि त्यात आपल्याला काही अडचण असेल त्या संदर्भामध्ये योग्य ते मार्गदर्शन व्हावं याच उद्देशानं मला असं वाटतं की आमच्या या सेवा प्रकोष्ठ असेल आणि राष्ट्राय स्वाहा ही संस्था असेल यांनी हा उपक्रम सुरू केला. YouTube चॅनेलच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून हा उपक्रम आज सुरू आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे आज मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक याचा लाभ घेताना दिसत आहेत. त्यामुळे मी या माध्यमातून आपल्याला सगळ्यांनी आवाहन करेन की नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्याचा फायदा करून घ्यावा. आपल्याला उपयोग कसा करता येईल तो करून घेता यावा. मला असं वाटतं की एक चांगली सेवा या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. मी खरं तर या दोन्ही संस्थांना, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सेवा प्रकोष्ठाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि राष्ट्राय स्वाहा या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देईन की लोकांसाठी घर बसल्या घरात बसून कायदेशीर सल्ला देण्याचं काम आपण या YouTube चॅनेलच्या माध्यमातून करताय. खूप खूप धन्यवाद, अभिनंदन. आणि नागरिकांनी सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये याचा लाभ घ्यावा असंही आवाहन या निमित्ताने मी करतो. धन्यवाद. आपण मागच्या सत्रात जी माहिती घेतली त्याचाच पुढच्या भाग म्हणून आपण आज सेल डीड बद्दलची माहिती घेऊयात. या भागामध्ये सेल डीड किंवा ॲग्रीमेंट टू सेल, करारनामा असेल, विक्री खरेदी खत असेल, हे सगळं करण्याची एक विशिष्ट प्रक्रिया आहे. या दस्तऐवजामध्ये मुळात काय नमूद केलेलं असतं तर जो विकणार आहे त्या माणसाची मालकी कशी आली, तो त्या प्रॉपर्टीचा किंवा त्या मालमत्तेचा मालक कसा झाला, तो किती रुपयांनी ती मालमत्ता तुम्हाला विकतो आहे, घेणारा जो आहे त्याचीही संपूर्ण माहिती असते, देणाऱ्याची माहिती असते. मुख्यतः इथे एक गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की विकत देणारा हा सज्ञान आणि सक्षम असणं कायद्याच्या दृष्टीने खूप गरजेचं आहे. विकत घेताना एखाद्या अज्ञान व्यक्तीच्या नावाने की जी 18 वर्ष 21 वर्ष वयापेक्षा कमी आहे तिच्या नावाने मालमत्ता खरेदी करता येऊ शकते तिच्या पालकांच्या वतीने. पण अशी मालमत्ता त्याला विकण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची प्रक्रिया करावी लागते. देणारे आणि घेणारे यांच्या माहिती सोबतच जसं आपण म्हणलं की त्याच्याकडे ती मालकी कशी आली, तसेच तो आज त्याचा संपूर्णपणे मालक आहे ना, त्याच्यावरती कुठलंही गहाण असेल, बोजा असेल, कुठल्याही प्रकारचा डिस्प्यूट असेल असं काहीही नाही आणि तो विकण्यासाठी सक्षम आहे हेही त्या दस्तामध्ये नमूद केलेलं असतं. मिळकतीचं वर्णन नमूद केलेलं असतं, किती मोबदला दिलेला आहे, त्याचबरोबर एकदा विकल्यानंतर त्याचे किंवा त्याच्या वालीवारसांचा कुठलाही हिस्सा त्याच्यामध्ये राहणार नाही आणि पूर्णपणे ती मालकी हस्तांतरित होईल हेही त्या दस्तामध्ये नमूद केलेलं असतं. स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेट करताना त्या मिळकतीचा जो मोबदला आहे आणि गव्हर्नमेंटनी जे त्याचं व्हॅल्युएशन केलेलं आहे, सरकार दरबारी त्याची जी किंमत आहे, या दोन्ही मधली जी जास्त रक्कम असते त्या रकमेवरती स्टॅम्प ड्युटी ही कॅल्क्युलेट केली जाते. सध्याच्या एप्रिल 2022 नंतर 1% मेट्रो, 1% सेस आणि 5% स्टॅम्प ड्युटी अशी 7% स्टॅम्प ड्युटी आणि त्याचबरोबर किमतीच्या 1% रजिस्ट्रेशन चार्जेस जे जास्तीत जास्त 30,000 द्यावे लागतात. अशी ढोबळ मानाने त्याची रचना आहे. परंतु प्रत्यक्षात दस्तऐवज करण्याच्या 48 तास आधी आपल्या वकील तज्ञ मंडळींकडनं याची माहिती घेऊन त्याप्रमाणे स्टॅम्प ड्युटी भरावी. अन्यथा डॉक्युमेंट रजिस्टर करायला गेल्यानंतर ती स्टॅम्प ड्युटी कमी पडली म्हणून दस्त अडकू शकतो, तिथे आयत्या वेळेला स्टॅम्प ड्युटी भरायला लागू शकते किंवा काही वर्षानंतर ऑडिटमध्ये त्या डॉक्युमेंटला स्टॅम्प ड्युटी कमी भरली आहे हे लक्षात येतं. असं काही डॉक्युमेंटच्या वेळेला अनावधानाने झालेलं असतंच, ज्या वेळेला अमेनिटी स्कीम येतात ज्याला आपण कायदेशीर याच्यामध्ये चुमुशू म्हणजे चुकलेलं मुद्रांक शुल्क हे सुद्धा आपल्याला नंतर भरता येतं.
परंतु आपण दस्तऐवज करतानाच जर त्याची काळजी घेतली तर नंतरच्या या सगळ्या प्रक्रिया टळू शकतात. सध्या अनेकांचा असा एक दस्तऐवज करताना प्रश्न येतो की मला माझ्या बायकोच्या नावावरती करायचं आहे, कारण 1% स्टॅम्प ड्युटीचा वेवर मिळतो, म्हणजेच 1% खरेदी करताना मला स्टॅम्प ड्युटी कमी भरावी लागते. तर याबाबत जरी ही प्रोव्हिजन असली, जरी हे असलं तरी त्याच्यात काही अटी आहेत, त्या निमित्ताने काही इतर कायदे आहेत. तर हा 1%च्या स्टॅम्प ड्युटीचा वेवर घेताना संपूर्ण माहिती आणि त्याच्या परिणामांची माहिती घेऊन मगच आपण ठरवावं की हा आपल्याला वेवर घ्यायचा आहे किंवा नाही. आपल्या इथे सेल डीड रजिस्टर करताना हवेलीच्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मिळून एकूण 28 हवेलीची ऑफिसेस आहेत. त्या कुठल्याही रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाऊन आपण आपला दस्त रजिस्टर करू शकतो. दस्त तयार करताना त्याच्यामध्ये काही स्टेप्स आहेत की म्हणजे दस्त तुम्ही तयार करता, ज्याला मेड अँड प्रिपेअर्ड म्हणतो. त्यानंतर त्याच्यावरती सह्या होतात, ज्याला आपण एक्झिक्युशन असं म्हणतो, आणि मग आपण तो दस्त रजिस्टर करतो, ज्याला आपण नोंदणीकृत किंवा रजिस्ट्रेशन असं म्हणतो. नोंदणीकृत करण्यासाठी जेव्हा तुम्ही हवेलीच्या ऑफिसमध्ये जाता तेव्हा देणारा किंवा घेणारा एकाहून अधिक व्यक्ती असतील तर त्या सर्व व्यक्ती, 2 साक्षीदार हे सगळे तिथे उपस्थित असणं अनिवार्य असतं. त्या प्रत्येकाच्या सह्या, फोटो, अंगठे या दस्तावरती तिथे जाण्यापूर्वी झालेल्या असणं गरजेचं असतं. त्याचबरोबर शक्यतो प्रत्येक पानावरती देणारा आणि घेणारा यांची सही करावी. जर अनावधानाने काही खाडाखोड झाली असेल तर त्या प्रत्येक खाडाखोडीच्या ठिकाणी देखील त्या दोनही व्यक्तींची सही असणं अनिवार्य आहे. तिथे गेल्यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या हातामध्ये सेल डीडचं डॉक्युमेंट येतं. आपण मागच्या भागात पाहिलं त्याप्रमाणे जर अपार्टमेंट असेल तर कागदपत्र वेगळी आहेत. सोसायटीच्या बाबतीमध्ये ॲग्रीमेंट टू सेल किंवा हे सेल डीड झाल्यानंतर 7/12ला किंवा प्रॉपर्टी कार्डला सध्या तरी फक्त सोसायटीचंच नाव लागतं आणि आपण ती सदनिका विकत घेतल्याबद्दल आपल्याला एक शेअर सर्टिफिकेट किंवा आपल्याला सभासदत्व मिळतं. बऱ्याचदा प्रॉपर्टी जेव्हा पुढे हस्तांतरित होते तेव्हा त्यावेळेला बऱ्याच जणांचा असा समज आहे की नॉमिनी जर मी असेल तर मी पूर्णपणे मालक होतो. नॉमिनी मालक होईलच असं नाही. नॉमिनी हे सोसायटीला कोणीतरी त्यांच्याशी व्यक्ती मयत झाल्यानंतर संपर्कासाठी असावी म्हणून त्या मूळ मालकाकडनं दिलेलं नाव असतं आणि त्या नॉमिनीची ही जबाबदारी असते की त्यांनी मूळ वारसदारांपर्यंत किंबहुना त्याचे जे पुढे वारस आणि मालक आहेत त्यांच्यापर्यंत ती प्रॉपर्टी हस्तांतरित करण्यासाठी लागणारी योग्य ती सर्व जबाबदारी घ्यावी. याबाबत अनेक जणांकडे संभ्रम आहेत, त्यामुळे त्या केसच्या वेळेला त्या फॅक्ट्सनुसार आपण त्या गोष्टीबद्दलचं मार्गदर्शन करू शकतो.